काम करण्याचे नियम हे ईट दॅट फ्रॉग या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. ब्रायन ट्रेसी यांनी लिहिलेलं हे पुस्तक प्रतिमा भांड यांनी अनुवादित केलं आहे. साकेत प्रकाशनने प्रकाशित केलेलं हे पुस्तक मी सायली दरकराठी वाचत आहे. मेजवानीसाठी टेबल सजवा. जिंकण्यासाठी तुमच्यामध्ये एक गुण असायलाच हवा, तो म्हणजे निश्चित ध्येय. तुम्हाला काय हवे आहे याचे ज्ञान आणि ते मिळवण्याची प्रबळ इच्छा. नेपोलियन हिल. आपला बेडूक कोणता हे ठरवून त्याला गिळण्याच्या आधी तुम्हाला हे ठरवून घेता यायला हवे की तुम्ही जीवनातील प्रत्येक क्षेत्रात नेमके काय मिळवू इच्छिता. स्पष्टता व्यक्तिगत उत्पादकतेसाठी कदाचित सर्वात महत्त्वाची संकल्पना आहे. काही लोकांचे जास्त वेगाने आणि जास्त काम करण्याचे सर्वात प्रमुख कारण हेच आहे की त्यांचे ध्येय आणि उद्दिष्ट अगदी स्पष्ट असते. त्यामुळेच त्यांची दिशाभूल होत नाही. तुम्हाला काय हवे आहे आणि ते मिळवण्यासाठी तुम्हाला कोणती पावलं उचलायला हवीत याबाबत तुम्ही जितके स्पष्ट असाल तितकेच अळमटळम सोडणे, बेडूक गिळणे आणि हाती घेतलेले काम पूर्ण करणे जास्त सोपे जाईल. कामात चालढकल करणे आणि प्रेरणेच्या अभावाचे मुख्य कारण हे असते की आपली मानसिकता अस्पष्ट, निर्णय घेण्यास असमर्थ आणि गोंधळलेली असते. तुम्हाला हे नीट माहीतच नसते की तुम्ही काय, कशासाठी आणि कोणत्या क्रमाने करण्याचा प्रयत्न करत आहात. सर्वसाधारणपणे सर्वांना सामोरे जावे लागणाऱ्या या स्थितीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही स्वतःचे पूर्ण सामर्थ्य वापरा. आपले ध्येय आणि प्रमुख कामांमध्ये जास्त स्पष्टता आणण्याचा प्रयत्न करा. येथे सफलतेचा एक महान नियम सांगितला आहे. कागदावर विचार करा. फक्त 3% प्रौढां इतकेच स्पष्ट लेखी उद्दिष्टे असतात. हे त्यांच्या इतकीच किंवा जास्त योग्यता आणि चांगले शिक्षण घेतलेल्या लोकांपेक्षा 5 ते 10 पटीने जास्त मिळवतात. पण त्यांना नेमके काय हवे आहे हे लिहिण्यासाठी वेळ काढत नाही. ध्येय ठरवण्याचे आणि ते गाठण्याचे एक महान सूत्र आहे. या सूत्राचा वापर तुम्ही आयुष्यभर करू शकता. याच्या 7 सोप्या पायऱ्या आहेत. जर तुम्ही आजवर याचा विचार केला नसेल तर यापैकी कुठलेही पाऊल तुमची उत्पादकता दुपटीने किंवा तिपटीने वाढवू शकते. माझ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना 7 पावलांचा या सरळ पद्धतीने फक्त काही वर्षात, काहींना तर काही महिन्यातच त्याच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झालेली आढळली. पहिले पाऊल. तुम्हाला नेमके काय हवे आहे हे ठरवा. त्याविषयी तुम्ही स्वतः निर्णय घेऊ शकता किंवा तुमच्या वरिष्ठांसोबत बसून तुमचे ध्येय आणि उद्देशांवर चर्चा करू शकता. जोपर्यंत हे स्पष्ट होत नाही की तुमच्याकडून नक्की काय अपेक्षित आहे आणि कामाचा प्राधान्यक्रम काय आहे, तोपर्यंत ही चर्चा चालू ठेवा. आश्चर्याची गोष्ट ही आहे की बरेचसे लोक फक्त एवढ्या कारणामुळे कमी महत्त्वाची कामे करत राहतात, कारण त्यांनी त्यांच्या व्यवस्थापकाशी कधी याविषयी चर्चाच केलेली नसते. वेळेचा वाईटात वाईट वापर करणे म्हणजे जे काम करण्याची काही गरजच नाही ते काम खूप व्यवस्थित करणे. स्टीफन कोवे म्हणतात, यशाची शिडी मेटाकुटीने चढण्याआधी त्याची खात्री करून घ्या की ती योग्य इमारतीला टेकलेली आहे ना. दुसरे पाऊल. लिहून काढा. कागदावर विचार करा. ध्येय लिहून प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकत त्याला मूर्त रूप द्या. तुम्ही एका अशा गोष्टीची निर्मिती करता जिला तुम्ही बघू आणि स्पर्श करू शकाल. दुसरीकडे जे ध्येय लिहिले जात नाही ते फक्त एक इच्छा किंवा परिकल्पना बनून राहते. त्यामागे कुठलीही ऊर्जा नसते. अलिखित उद्देशाचा परिणाम म्हणजे गोंधळ, अस्पष्टता, चुकीची दिशा आणि असंख्य चुका. तिसरे पाऊल. ध्येय साध्य करण्यासाठी वेळेची मर्यादा ठरवून घ्या. गरज असल्यास त्या वेळ मर्यादेला वेगवेगळ्या टप्प्यात विभागून घ्या. वेळ मर्यादा ठरवली नसेल तर ध्येय साध्य करण्याची काही घाई नसते. याला ना वास्तविक सुरुवात असते ना शेवट. वेळेची मर्यादा आणि काम पूर्ण करण्याची निश्चित जबाबदारी न स्वीकारल्यामुळे हे स्वाभाविकच आहे की तुम्ही चालढकल कराल आणि खूप कमी प्रयत्न कराल. चौथे पाऊल. ध्येय साध्य करण्यासाठी करावी लागतील अशा सर्व कामांची यादी करा.
जेव्हा कधीही यासंबंधी नवे काम सुचेल तेव्हा हे यादीत लिहा. सर्व कामांची परिपूर्ण यादी बनेपर्यंत यादी वाढवत जा. अशी यादी म्हणजे जास्त मोठी कामं किंवा उद्दिष्टांचा आरसा असतो. तुम्हाला पुढे जाण्यासाठी ही यादी योग्य मार्ग दाखवत राहील. यामुळे वेळेच्या मर्यादेत तुमचे लक्ष्य साध्य करण्याची शक्यता बऱ्याच अंशी वाढते. 5वे पाऊल, यादीला योजनेचे रूप द्या. तुमच्या यादीतील कामांचा महत्त्वानुसार प्राधान्यक्रम ठरवा. कोणती कामे आधी आणि कोणती नंतर करावयाची हे ठरवण्यासाठी थोडा वेळ द्या. याचाही नीट विचार करा की कोणते काम करायच्या आधी आणि नंतर तुम्हाला काय करायला हवे. याहून चांगले म्हणजे तुमच्या योजनेची आकृती तयार करा. एका चार्टवर चौकोन आणि गोल काढा. बाण आणि रेषांद्वारे प्रत्येक कामाचा दुसऱ्या कामाशी असणारा संबंध स्पष्ट करा. तुमच्या ध्येयपूर्तीसाठी कामाची टप्प्यांमध्ये विभागणी केल्यानंतर तुम्ही खरंच आश्चर्यचकित व्हाल. तुम्हाला ध्येय गाठणे खूप सोपे वाटायला लागेल. लिखित ध्येय आणि योजनाबद्ध कामाच्या यादीमुळे ज्यांच्या फक्त मनातच ध्येय आहेत अशा इतर अनेक लोकांपेक्षा तुम्ही जास्त प्रभावी आणि उत्पादक व्हाल. 6वे पाऊल, तुमच्या योजनेची तात्काळ अंमलबजावणी सुरू करा. काहीतरी करा, काहीही करा. ज्यावर काहीही काम केले जात नाही अशा उत्कृष्ट योजनेपेक्षा ज्या योजनेवर उत्साहाने काम केले जात आहे अशी सर्वसाधारण योजना जास्त चांगली. कुठल्याही प्रकारचे यश मिळवण्यासाठी अंमलबजावणी सर्वात महत्त्वाची आहे. अंमलबजावणी म्हणजेच सर्व काही आहे. 7वे पाऊल, रोज यासंबंधी काही ना काही करण्याचा संकल्प करा. हा संकल्प तुम्हाला ध्येयाच्या दिशेने पुढे नेण्यास मदत करेल. या कामाला तुमच्या दिनक्रमाचा एक भाग बनवा. एका विशिष्ट विषयावर रोज इतकी पाने उदाहरणादाखल वाचायचीच किंवा इतक्या संभाव्य वा जुन्या ग्राहकांना भेटायला जाईल असे तुम्ही ठरवू शकता. याशिवाय रोज विशिष्ट वेळ व्यायाम करायचे किंवा परदेशी भाषेतील काही नवीन शब्द पाठ करायचे असेही ठरवू शकता. काम कोणतेही असो, महत्त्वाचा नियम हा की एकही दिवस खंड पडू न देणे. स्वतःला पुढे नेत राहा. एकदा चालायला सुरुवात केली की चालतच राहा, थांबू नका. हा निर्णय, ही शिस्तच तुम्हाला ध्येयपूर्तीसाठी गती देईल, तुम्हाला निर्मितीक्षम बनवेल. लिखित ध्येयाची शक्ती. स्पष्ट लिखित ध्येय तुमच्या विचारांवर खोलवर परिणाम करतात. ते तुम्हाला प्रेरणा देतात आणि काम करण्याच्या दिशेने पुढे नेतात. ते तुमच्या सर्जनशीलतेला उत्तेजन देतात, तुमच्यात ऊर्जा निर्माण करतात आणि चालढकल टाळण्यास तुम्हाला मदत करतात. तुमची उद्दिष्टे आणि तुमच्या सिद्धिप्राप्तीच्या भट्टीतील इंधन असतात. तुमची ध्येय जितकी मोठी आणि स्पष्ट असतील, तुम्ही ते मिळवण्यासाठी तितकेच जास्त रोमांचित व्हाल. तुम्ही तुमच्या ध्येयाविषयी जितका जास्त विचार करता, त्यांना मिळवण्याचा तुमचा संकल्प आणि इच्छा तितकीच तीव्र होत जाते. रोज तुमच्या ध्येयांविषयी विचार करा आणि स्वतःचे मूल्यमापन करा. रोज सकाळी सुरुवात करताना सर्वात पहिले ते काम हाती घ्या जे झाल्याने तुमचे तत्कालीन ध्येय साध्य होण्यास मदत होईल. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. आता लगेच एक स्वच्छ चार्ट पेपर घ्या. तुम्ही पुढच्या वर्षांपर्यंत मिळवू इच्छिता अशा 10 ध्येयांची यादी करा. लिहिताना ध्येय असे लिहा जसे काही 1 वर्ष झाले आहे आणि ध्येय आता गाठले आहे. लिहिताना वर्तमान काळ वापरा. सकारात्मक शैलीत आणि मी पासून सुरुवात करत लिहा, म्हणजे तुमचे अचेतन मन ते लगेच स्वीकारेल. उदाहरणार्थ, तुम्ही असे लिहू शकता, मी दरवर्षी अमुक इतके पैसे कमावतो, किंवा माझे वजन इतके किलो आहे, किंवा मी अमुक अमुक कार चालवतो. 10 ध्येयांच्या या यादीचे मूल्यमापन करा. यातून एक असे ध्येय निवडा जे मिळवल्याने तुम्हाला आयुष्यात सर्वात जास्त आणि सर्वात चांगला प्रभाव पडेल. 10 ध्येयांच्या या यादीचे मूल्यमापन करा. यातून एक असे ध्येय निवडा जे मिळवल्याने तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त आणि चांगला प्रभाव पडेल. ते ध्येय कोणतेही असो, त्याला एका कागदावर लिहा. वेळ मर्यादा ठरवा. स्वतंत्र योजना आखा. आपल्या योजनेवर अंमलबजावणी करा आणि रोजच असे एखादे काम करा जे तुम्हाला ध्येयाच्या दिशेने पुढे नेईल.
फक्त एवढे केल्यानेही तुमचे आयुष्य बदलू शकते.